बाबा बाबा तुम्ही आमचं ऐकलं, धन्य झालो आम्ही. बाबा तुम्हाला ऍज अ सरपंच म्हणून मी तुम्हाला शब्द देतो बाबा, यापुढं पोलिसांना आम्ही तुमच्या सावलीला देखील फिरकू देणार नाही बाबा. बोला देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. 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 हॅलो सुधाकर, इकडं वाड्यावर गडबड झाली. साहेब आत्यो, साहेब राऊतचा फोन आलेला, वाड्यावर गडबड झाली. साहेब त्या भामट्याने सगळ्यांना सांगितलं की तू जिवंत समाधी घेणार आहे, त्यामुळे लोक पिसळली, बॅरिकेड ढकलून आत गेलेत सगळे. त्याला मुद्दाम करतो. त्याला माहिती आहे माझे हात कायद्याने बांधलेले आहेत, मी कायदा पाळतो. साहेब साहेब खरं आहे तुमचं, पण आत्ता जर आपण तिथे गेलो ना तर होत्याचं नव्हतं बसायचं. लोक बोलतात की ती पोलिसांना त्याच्या जवळ येऊ देणार नाहीत. पोलीस फाटा पण कमी आहे साहेब. अरे अन्न बघताय सगळे, हे बाबाला तेवढंच पाहिजे. यांना सतत कोणतरी बाबा पाहिजे असतो, कोणतरी देव पाहिजे असतो. तो चमत्कार करतो, मग हे बोलतात, त्याच्या मागे मागे फिरतात आणि हे बाबा आपल्याला वेठीच धरतात. पोलिसांचं काम अवघड होतं मग. तरी आपल्याला साहेब, थांबून साहेब, जमलं. ऐका माझं, शांत डोक्याने विचार करूयात. आत्ता जर आपण तिथे गेलो ना तर विषय लय चिघळेल. रागाच्या भरात तुमच्याकडून जर काही झालं तर राप. जामकर, तुला काय वाटलं? तू माझ्याच भक्तांना माझ्याच जीवाला धोका आहे असं सांगून मी बनवलेलं दुकान बंद पाडशील? एवढं सोपं आहे का ते? आता त्याच भक्तांच्या भीतीचा फायदा घेऊन मी एवढं मोठं दुकान टाकणार आहे की तुझा हातही कधी तिथे पोहोचणार नाही. अरे तुझ्यासारखे 100 जण मी माझ्या खिशात घेऊन फिरतो. मला कोण आहे तिकडं? खरंच कोणी आहे की मला भास होतोय? नाही नाही, कोणतरी आहे तिकडं. कोण असेल? इथं काय करताय? तुला त्याने हाकलून दिलं का खोलीतून? बिंडोक बाई आहे का तू? डोक्यावर पडले का तू? हाय का, मी काय केलंय आता? हा, या अशी भूतावाणी फिरतेस तू. अरे कोणी बी घाबरेल, कोणाचा बी जीव जाईल. झोप येत नाही मला म्हणून. काय झालं? झोप नाही यायला? विचाराचा भुंग नुसतं बनतंय डोकं माझं. अरे पण कशा पाहिजे? गोपाळकडे असलेल्या पैशामुळं. बाई किती पैसा येतोय, केवढे दागिने येत आहे. येतात तर हाय, जात आहेत कुठे, ठेवले कुठे, लपवले कुठे, काही कळना झालंय हित. विचारा ना त्याला दरडावून. मग आता बाप म्हणून तुमचा अधिकार हाय पैशावर. विचारायचा अधिकार आहे, वापरायचा अधिकार आहे. हाय रणजी, कोणाला सांगते तू? तुमचा आहे ना सगळा तोरा फक्त सुधाकरवरच का? मला सांगा, हीच पैशाचं सुधाकरकडं असतं, आता पतर मारून मुटकून सगळे पैसे ताब्यात घेतले असते तुम्ही. नाही बाई, गोपाळकडं कसं जाणार? तिथं तर वाघाची मांजर होऊन जाते नुसती. हे काय बी बोलू नको. मी कोणाच्या बापाला भेट नाही. आता त्याला उद्याच विचारतो काय ते पैशांचं, सांग मला नक्की. होय,
नक्की विचाराल ना? बोलतो म्हणलं ना मी त्याच्याशी. हा आता जाऊन झोप तू. अशी बुतावणी फिरू नको. जा असं बघून ना कोणी बी गचकल. जा ए, जा. बाई भूत काय? तू या तुला काय माझ्या रूम मध्ये आल्याशिवाय चैन पडत नाही का ग? नाही कौतुक करायला आले तुमचं. म्हणजे काय बोलू मी आता, शब्द कमी पडतात माझ्याकडे. एक नंबर ऍक्टिंग केली. म्हणजे माझ्यापेक्षा जर कमीच ऍक्टिंग असते तुमची, पण आज जी काय ऍक्टिंग केली तुम्ही, होय शपथ. म्हणजे जेवढं कौतुक करावं कमीच आहे. मला 2 मिनिटासाठी असं वाटलं होतं तुम्ही खरंच समाधी घेताय, माहितीये का? हे बोलायला आलीस तू इकडे? नाही नाही, म्हणजे तुमचं कौतुक पण करायला आली आहे. नाही म्हणजे मी खरं सांगते, तुम्ही ऍक्टिंग करता करता कधी खरं काय करून झालं ना ते सांगू शकत नाही. 2 मिनिटासाठी मी आपण घाबरली होती हो, की खरसामध्ये घेताय का काय. डिंपल, तो जामकर जाताना काय बोलला होता आठवतोय तुला? भक्त नाही तर दान नाही, दान नाही तर धंदा नाही, आणि धंदा नाही तर दुकान नाही. नवीन कुठलं तरी दुकान टाक जिथे इझी मनी येईल. मी माझ्या भक्तांच्या भीतीचं भांडवल करू नये एवढं मोठं दुकान टाकणार आहे, एवढं मोठं दुकान टाकणार आहे की जामकरने स्वप्नातही विचार केला नसेल. डिंपल, मी आता समाधी घेईन की काय या भीतीने माझे सगळे भक्त जामकरला कधीच माझ्यापर्यंत पोचू देणार नाहीत. होय शपथ. चरणम चरणम. तुमचा आशीर्वाद द्या मला आता, तो देता तुम्ही सगळ्यांना. म्हणजे मी खरं सांगते, मला आधी वाटायचं तुम्ही फक्त शातीर आहे, पण आज तुम्ही ते प्रूफ करून दाखवलं. सगळ्यांना वाटलं होतं की तुम्ही खरंच समाधी घेताय का काय. मला पण. डिंपल, तुला काय वाटतं ग? मला ना तुझ्या मेंदूची खरंच कधी कधी कीव येते. अगं एवढं सगळं सुख माझ्या पायाशी लोटांगण घेत असताना मला हे समाधी बिमाधी घ्यायला काय पिसळलेल्या कुत्र्यानं चावलंय? इथून पुढे सुखात पैशात लोळायचं. खरं आहे. ह्या आयुष्य आरामात जगता जगता त्या पोरीच्या भावाकडे पण लक्ष द्या. नाही म्हणजे माहित आहे ना काय केलंय त्यांनी? रागाच्या भरात तुम्हाला मारायच्या नादात स्वतःच्या बापाला मारले. नाही तुम्ही करताय समाधी घ्यायचं नाटक, पण खरंच समाधी घ्यायला तो भाग पाडेल. कधी तुमचा काळ बनून येईल आणि तुमच्यावर झडप घालायला न सांगू शकत नाही. त्यामुळं जपून राहा हां प्लीज. डिंपल, या सगळ्या गोष्टीचं टेन्शन तू नको घेऊ. आपण जो भोंदोगिरीचा व्यवसाय सुरू केला ना, हा व्यवसाय कसा वाढेल याच्याकडे लक्ष दे. चालतंय. गुड नाईट. निघ. गुड नाईट.